श्री पतंजलि महामुनये नमः। आता आपण या ठिकाणी अष्टांग योगाचा विचार करणार आहोत। अष्टांग योग म्हणजे योगशास्त्राची साधन प्रणाली। अष्टांग योग म्हणजे मुमुक्षुला आरंभावस्थेपासून मोक्ष, कैवल्य, निर्वाण इथपर्यंत सिद्धिप्रत नेणारी योग साधना आहे, नेणारी साधन प्रणाली आहे। अष्टांग योग म्हणजे मुमुक्षुला आरंभावस्थेपासून त्याचा हाताचं बोट धरून कैवल्य, मोक्ष, निर्वाण इथपर्यंत त्याची वाटचाल करून देणारी साधन प्रणाली आहे। अष्टांग योग ही साधन प्रणाली म्हणजे योगशास्त्राचं हृदय आहे, योगशास्त्राचा आत्मा आहे। आता आपण योगशास्त्राचा जो आत्मा आहे त्याचा विचार करणार आहोत। अहो, शेवटी योगशास्त्र हे तुम्हा आम्हासाठी किंवा साधकांसाठी, मुमुक्षूसाठी आहे, तर तोच योग साधनेचा गाभा आहे, आत्मा आहे। तर आपण ह्या ठिकाणी योगशास्त्राचे, योगाचं जे हृदय आहे, योगाच्या हृदयाचा अभ्यास करणार आहोत। आधुनिक भाषेत सांगायचं म्हणजे आपलं जसं हृदय हे आज महत्वाचं, जीवसृष्टीमध्ये हृदय अत्यंत महत्वाचं आहे। हृदय आहे, चालू आहे तर सगळं चालू आहे, आलं का लक्षात? त्यामुळे शरीर शास्त्राच्या संदर्भामध्ये आज हृदयाच्या संबंधात असलेलं जे शास्त्र आहे, कार्डिओलॉजी असं त्याला म्हणतात, ते किती महत्वाचं आहे आज आपल्याला लक्षात येतं। शेवटी मरणघटकेवर आपल्याला कार्डिओलॉजिस्टच लागतो। मुद्दा असा की या ठिकाणी आपण योगशास्त्राची जी कार्डिओलॉजी आहे, त्याचं हृदय आहे, जी ज्या ठिकाणी त्याचं स्पंदन, शास्त्राचं स्पंदन चालू आहे, त्याचा विचार आपण यानंतर करणार आहोत। योगशास्त्राच्या हृदयाचा विचार करणार आहोत, आलं का लक्षात? आणि योगशास्त्राचा आत्मा म्हणजे अष्टांग योग आहे। अष्टांग योग हा योगशास्त्राचा आत्मा आहे। तो आता यानंतरच्या पुढल्या प्रकरणामध्ये सांगितला जाणार आहे। का? तर तो विवेकख्यातीचा उपाय आहे, विवेकख्यातीपर्यंत नेऊन सोडणारी साधना आहे। आपल्याला विवेकख्यातीपर्यंत पोहोचायचं आहे आणि त्याच्यानंतर विवेकख्याती अविप्लवित प्राप्त करून घ्यायची आहे। पण तिथपर्यंत पोहोचायला तर पाहिजे। गौरी शंकर चढायचं असेल तर आपल्याला त्या हिमालयापर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे, गौरी शंकराच्या पायथ्यावर जाऊन पोहोचलं पाहिजे। तिथपर्यंत आपल्याला प्रवास केल्यानंतर गौरी शंकर चढण्याचं स्वप्न आपण बघू शकतो। तर या ठिकाणी अशी एक साधना सांगितली जाते की जी विवेकख्यातीच्या पर्वताच्या पायथ्याशी, विवेकख्यातीच्या शिखराच्या पायथ्यापर्यंत आपल्याला नेऊन सोडेल। आणि त्या साधनेचा निर्देश होत असल्यामुळं पूर्वपीठिका देताना भाष्यकार म्हणतात, सिद्धा भवति विवेकख्याति हानोपाय इति न च सिद्धि अंतरेण साधनम इति एतद आरभ्यते। कुठल्याही साध्याची सिद्धी साधनेशिवाय होत नाही, म्हणून आता आरंभ केला जातो। ते म्हणतात विवेकख्याती रूप हानोपाय सिद्ध होतोच, परंतु साधनेला अंतरून कदापिही नाही। साधनेशिवाय नाही, साधनेला अंतरून तुम्हाला साध्याची सिद्धी होणार नाही। आणि म्हणून साधन निर्देशाला सूत्रकार, शास्त्रकार आरंभ करतात, अष्टांग योग प्रकरणाला आरंभ करतात। अशा प्रकारे एक संबंध भाष्य देऊन सूत्रावरचं विवरण थांबवतात। या ठिकाणी एक प्रकरण संपतं आणि पुढलं प्रकरण याला संलग्न आहे की या विवेकख्यातीसाठी काय करायला पाहिजे, ते आता आगामी प्रकरणामध्ये सांगितलं जाणार आहे, अष्टांग प्रकरणामध्ये सांगितलं जाणार आहे। अर्थात ते पुढलं प्रकरण आहे, त्याचा विचार आता आरंभ करायला पाहिजे।
आता आपण या ठिकाणी अष्टांग योगाचा विचार करणार आहोत. योगाचं जे फळ आहे, योग साधनेचं जे फळ आहे की मोक्ष सिद्धी, ती विवेक ख्यातीद्वारा प्राप्त होत असते. आणि विवेक ख्याती म्हणजे नित्यानित्य विवेक, आत्मानात्म विवेक, शुची अशुची विवेक. पण हे केवळ ज्ञान नाही, म्हणजे नित्यानित्य विवेकाचं ज्ञान असणं, आत्मानात्म विवेकाचं ज्ञान असणं तर केवळ ज्ञान नाही, तर ही विवेक ख्याती ही त्या विवेक ज्ञानापेक्षा वेगळी असते. तर विवेक ज्ञान म्हणजे बुद्धीचा निर्णय झाला आहे अशा प्रकारचं ते ज्ञान. पण ख्याती ही त्याहीपेक्षा जरा पलीकडची आणि उच्च दर्जाची असते. तर या ठिकाणी विवेक ज्ञान आणि विवेक ख्याती या संकल्पना ऐकल्यानंतर त्यातला जो भेदकारक शब्द आहे ज्ञान आणि ख्याती, त्यातला फरक समजून घेतला पाहिजे. ख्याती म्हणजे जे ज्ञान चित्तामध्ये उमटताना षड्रिपूंची त्या चित्ताला बाधा नसते, आणि जे चित्त षड्रिपूंपासून मुक्त झालं आहे अशा चित्तामध्ये ज्यावेळेला ही या विवेक ज्ञानाची धारणा होते त्यावेळेला ती विवेक ख्याती ठरते. म्हणजे आत्मानात्म विवेक ज्ञान, नित्यानित्य विवेक ज्ञान, शुची अशुची विवेक ज्ञान, या ज्ञानाची धारणा ज्यावेळेला चित्तामध्ये होते त्यावेळेला ते चित्त षड्रिपूंच्या बाधांपासून मुक्त असायला पाहिजे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंपासून मुक्त असलेल्या चित्तात ज्यावेळेला ही ज्ञानाची धारणा होते त्यावेळेला ती विवेक ख्याती ठरते. तसंच विवेक ख्याती ही समाधी जी असते, समाधीतून प्राप्त होणार असते, ही समाधीत प्राप्त होते. जसं ज्ञान आपल्याला पुस्तक वाचून, ग्रंथ वाचून होतं, बोध होतो, तसा हा प्रकार नसतो. विवेक ख्याती ही समाधीत होत असते. ज्ञान काही समाधीतच व्हायला पाहिजे असा आग्रह धरता येत नाही, तसा त्याचा प्रकारही नाहीये. समाधीशिवाय ज्ञान होतं म्हणून आपल्याला मिळतं. ज्ञान सुद्धा जर समाधीत मध्येच जर मिळालं असतं तर आपल्याला ज्ञानही मिळालं नसतं, ज्ञानही प्राप्त झालं नसतं. आतापर्यंत आपल्याला अनेक बऱ्याच अंशात अध्यात्मातलं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. ह्याचं कारण समाधी विना ते प्राप्त होतं. अर्थात विवेक ज्ञान हे व्युत्थानावस्थेमध्ये होत असतं, पण विवेक ख्याती ही निव्वळ समाधीतच होत असते. समाधीचाच तो परिष्कार असतो, समाधीतलाच तो साक्षात्कार असो. आणि ह्या ज्ञानाची धारणा समाधीमध्ये होत असते आणि त्याच वेळेला ती चित्त अशा विशिष्ट अधिकाराला प्राप्त झालं असतं की त्याला षड्रिपूंची बाधा नसते. आता ज्ञानाच्या बाबतीत असं म्हणता येईल की आपल्याला माहिती असते की अमुक एक गोष्ट योग्य नाही, योग्य विवेक आपल्यामध्ये असतो, धर्माधर्म विवेक आपल्यामध्ये असतो, किंवा नित्यानित्य विवेक सुद्धा आपल्यामध्ये असतो, शुची अशुची विवेक आपल्यामध्ये असतो. तरी सुद्धा ते ज्ञान ख्यातीच्या दर्जाचं नसतं. म्हणूनच एखादा कार्डिओलॉजिस्ट त्याला माहिती असतं की धूम्रपान करणं हे अत्यंत धोकादायक आहे, आणि ते का धोकादायक आहे, कसं धोकादायक आहे याचं त्याला स्पष्ट
निसंदिग्ध असं ज्ञान असतं आणि बुद्धीची धारणाही पक्की असते. असं असून सुद्धा तो चेन स्मोकर असू शकतो. याचं कारण असं की त्या ज्ञानाची धारणा त्याच्या बुद्धीत झाली असली तरी त्याची जी बुद्धी आहे ती षड्रिपूंपासून मुक्त नाहीये. त्याला काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य यांच्या बाधा आहेत. आणि त्या बाधा असल्यामुळे ते ज्ञान जरी असलं तरी त्याला केव्हाही कुठेही ग्रहण लागू शकतं. मोहाचा काळा ढग त्याच्यावर आला तर त्याच्या ज्ञानाला अर्थ राहत नाही. आणि म्हणूनच आपण धर्म माहीत असूनही अधर्म करतो, कर्तव्य माहीत असूनही कर्तव्यापासून च्युत होतो. याचं कारण आपल्यामध्ये या षड्रिपूंची बाधा आहे. तर ही विवेक ख्याती जी आहे, षड्रिपूंपासून विनिर्मुक्त असलेल्या चित्तामध्ये समाधीच्या प्रज्ञेने नित्यानित्य विवेकादी ज्या बुद्धीच्या धारणा आहेत त्या पक्क्या होणं ही विवेक ख्याती असते. आणि ही विवेक ख्यातीच मोक्षाचा, कैवल्याचा, निर्वाणाचा उपाय असतो. आता ही विवेक ख्याती कशी प्राप्त होते, म्हणजे थोडक्यात म्हणजे या षड्रिपूंपासून मुक्त होण्याचा प्रकार कसा, त्याची काय साधन आहे, तर त्याचा निर्देश करताना सूत्रकार म्हणतात, योगांगानुष्ठानात अशुद्धिक्षये ज्ञानदीप्ती ही अविवेक ख्याते. अष्टांग योगाचं अनुष्ठानच विवेक ख्यातीचा उपाय म्हणून या ठिकाणी सांगितली जाते. आणि इथून अष्टांग योग साधनेबद्दल निर्देश करून त्याचा उपदेश दिला जातो. म्हणजे या ठिकाणी अभ्यासकाने हे समजून घेतलं पाहिजे की अष्टांग योगाचं जे अनुष्ठान आहे ते मुख्यतः कशासाठी, तर कामक्रोधादी षड्रिपू जे आहेत त्यांच्यापासून चित्ताला मुक्त करण्यासाठी आहेत. आणि एकदा चित्त त्या षड्रिपूंपासून मुक्त झालं तर अध्यात्मातली वाटचाल ही सुरू होते. आणि ज्यावेळेला पूर्णपणे त्यापासून चित्त मुक्त होईल त्यावेळेला त्याला कैवल्याला उपयोगी अशी समाधी जी ती प्राप्त होत असते. आणि अशा पार्श्वभूमीवर अष्टांग योगाचं प्रतिपादन या शास्त्रात झालेलं आहे. तर मग सूत्रकार उपक्रम करतात, योगांगानुष्ठानात अशुद्धिक्षये ज्ञानदीप्ती अविवेक ख्याते. योगांगाचे अनुष्ठानाने अशुद्धीचा नाश होऊन विवेक ख्याती पर्यंत ज्ञानदीप्ती प्राप्त होत असते. आता योगांगानुष्ठानाने दोन गोष्टी सिद्ध होतात, प्राप्त होतात असा निर्देश या सूत्रात सापडतो. त्या दोन गोष्टी कुठल्या, तर एक म्हणजे अशुद्धींचा क्षय आणि दुसरा म्हणजे विवेक ख्यातीची प्राप्ती. आता इथं जी योगाची अंग आहेत, म्हणजे योगाच्या साधनांची जी अंग आहेत त्यांचा निर्देश लगेच आगामी सूत्रात असल्याने या सूत्रात त्या अंगांचा निर्देश नाही आहे. केवळ योगांग असं म्हणून त्या अष्टांगांचा निर्देश या सूत्रात केलेला आहे. पण त्या ज्या तिथे ज्या 8 अंग आहेत त्यांच्या अनुष्ठानाचे निर्देश या ठिकाणी आहे. आणि त्यांच्या अनुष्ठानातच विवेक ख्यातीची सिद्धी होऊ शकते. तसंच या अष्टांगाद्वारा अशुद्धींचा क्षय होतो असंही सूत्र सांगून जातं. या अशुद्धी म्हणजे काय,
तर योगशास्त्राच्या परिभाषेत यांना क्लेश म्हणतात आणि त्यांनाच सर्वसामान्यपणे आपण षड्रिपू असं म्हणतो. तर या षड्रिपूंचा जसा जसा क्षय होत जाईल, म्हणजे अशुद्धींचा क्षय होत जाईल, चित्तामधली ही अशुद्धी आहे, षड्रिपू म्हणजे चित्तांमधली अशुद्धी आहे, त्यांचा जसा जसा क्षय होत जाईल तशा तशा क्रमाने विवेक ख्यातीची ज्योत ही प्रज्वलित होत जात असते आणि शेवटी ज्यावेळेला अशुद्धीचा पूर्णपणे क्षय होईल त्यावेळेला ज्ञानदीप्ती ही पूर्णपणे जाज्वल्यमान होऊन योगाची सिद्धी करत असते, असा या सूत्राचा निर्देश आहे. अर्थात या सूत्रात अष्टांगाचं अनुष्ठान करताना, योगाच्या अष्टांगांचं अनुष्ठान करता करता ही अशुद्धी क्षय होते आणि विवेक ख्याती पूर्णपणे प्रफुल्लित होईपर्यंत ज्ञानदीप्ती जी आहे किंवा ज्ञानाची जी ज्योत आहे ती प्रखर होत जाते. असं म्हटल्यानंतर अष्टांग योग साधन हे परिपूर्ण साधन आहे, म्हणजे योगाच्या सिद्धीपर्यंत नेणारं हे साधन आहे. हे केवळ कुठेही प्राथमिक स्तराची ही साधना असून आणि त्याच्यानंतर अष्टांगाच्या पलीकडे दुसरी कुठे ती साधना असेल आणि त्याच्यातून मोक्ष सिद्ध होतो असा अर्थ काढण्याचं काही कारण नाही. अगदी आरंभावस्थेपासून, साधकाच्या आरंभावस्थेपासून सिद्धाच्या अंतिम अवस्थेपर्यंत, सिद्ध प्राप्तीची अंतिम अवस्था जी आहे, कैवल्य प्राप्तीची जी अंतिम अवस्था आहे तिथपर्यंत अष्टांग साधना ही आपलं योगदान राखून ठेवते, आपलं योगदान करत असते. त्यामुळे ज्याला A to Z म्हणता येईल अशा प्रकारची ही साधना अध्यात्मात आहे, असंही हे सूत्र या ठिकाणी सांगून जातं. आणि या अष्टांगाद्वाराची या दोन गोष्टी घडतात, एक अशुद्धीक्षय आणि ज्ञानदीप्ती, विवेक ख्यातीची ज्ञानदीप्तीची प्राप्ती. या ज्या गोष्टी घडतात त्या घडण्याचं कारण ही अष्टांग साधना जी आहे ती योगाला सिद्ध करते. आता योगाला सिद्ध करते म्हटल्यानंतर योगाचा जो उपाय पहिल्या पादात सांगितला, अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधः, अभ्यास आणि वैराग्य हे त्या योगाला साध्य करणारे दोन मार्ग आहेत किंवा दोन गोष्टी आहेत. दोन मार्ग नाहीत पण दोन गोष्टी आहेत. तर अष्टांग साधना म्हणजे अभ्यास साधना आणि वैराग्य साधना. म्हणजे अष्टांग साधनेमध्ये अभ्यास आणि वैराग्य हे अंगीकृत असतात, पिंडीकृत असतात. अभ्यास म्हणजे चित्ताला स्थिती देणं, स्थैर्य देणं, शांतता देणं, आणि वैराग्य म्हणजे चित्तामधलं स्खलन कमी करणं, तृष्णा कमी करणं. तर याद्वाराच योग साध्य होत असतो असं पहिल्या पादात सांगितलं गेलं. आणि अभ्यास वैराग्याची विस्तृत साधन प्रणाली म्हणजे अष्टांग योग आहे. म्हणजे अभ्यास आणि वैराग्य प्राप्त करण्यासाठी काय करायचं असा जर प्रश्न विचारला तर अभ्यास आणि वैराग्य प्राप्त करण्यासाठी अष्टांग साधायचा. म्हणजे अष्टांग साधला, अष्टांग योग सुरू केला की अभ्यास वैराग्य साधना ही त्याच्यात अंगीकृत असते, पिंडीकृत असते. आणि ती जशी जशी फुलत जाईल तसं तसं षड्रिपूंचा क्षय होईल. आणि षड्रिपू म्हणजे ज्ञानाग्नीवरची ही राख आहे. ती राख जशी जशी हटेल, बाजूला सरेल, नाहीशी होईल, तसा तसा तो ज्ञानाचा अग्नी जो आहे तो प्रज्वलित होत जाईल आणि ज्ञानदीप्ती प्राप्त होऊन विवेक ख्यातीपर्यंत वाटचाल होईल, असा या ठिकाणी अर्थ आहे. या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की अष्टांग योगाद्वारा अशुद्धी क्षय होतो असं सूत्रकार सांगतात. अशुद्धी क्षय असं म्हणतात, क्लेशक्षय सांगत नाहीत. कारण उघड आहे, कारण क्लेशक्षय हा क्रिया योगाद्वारा होत असतो. अष्टांग योगाची एक उच्च साधना जी आहे, उच्च पायरी जी आहे, त्या ठिकाणी क्लेशक्षय होतो. तुम्ही आम्ही ज्यावेळेला अष्टांग साधना करत असतो
त्यावेळेला ती करत असून सुद्धा अहो क्लेशच आपलं पोषण करत असतात. गंमत अशी आहे की आपण क्लेश चाखत असतो, अध्यात्म मार्गावर असून सुद्धा, अध्यात्म साधक असून सुद्धा आपण क्लेश चाखत असतो. आणि म्हणून आपण अनेक वेळा म्हणतो, साधं उदाहरण देतो, अहो माझी अस्मिता दुखावली, माझी अस्मिता सुखावली, असं आपण म्हणतोच की. ज्यावेळेला आपला अपमान होतो त्यावेळेला आपण म्हणतो माझी अस्मिता दुखावली. आणि ज्यावेळेला आपल्याला कुठे प्रोत्साहन मिळतं किंवा आपला मान सन्मान केला जातो त्यावेळेला आपण म्हणतो माझी अस्मिता सुखावली. अहो अस्मिता हा क्लेश आहे. म्हणजे अस्मिता सुखावणं हे आपल्या अनुभवाचं आहे, त्याचा आपण अनुभव घेत असतो. आणि म्हणून क्लेश प्रकरणामध्ये मी सांगितलं की क्लेश आपण हे चॉकलेट प्रमाणे चाखत असतो, त्याचा स्वाद घेत असतो. अत्यंत स्वादमय असे क्लेश आपल्याला ठरत असतात. ते योग्यालाच कळतात की क्लेश हे क्लेश आहेत. तुम्हा आम्हाला क्लेश हे चॉकलेट आहे, क्लेश हे श्रीखंड बासुंदी जिलेबी आहे. आपण त्यांना चाखत असतो. आला का लक्षात? आणि म्हणून अष्टांगामध्ये क्लेशक्षय सांगितला नाहीये, कारण क्लेशक्षय क्रियायोगात होतो. तर अष्टांगाद्वारा अशुद्धी क्षय होतो. रजतम मल ह्यांचा अपगम होत असतो. म्हणजे मनोवैज्ञानिक भाषेत सांगायचं म्हणजे षड्रिपूंचा नाश होत असतो. अध्यात्म साधकाला हे महत्वाचं आहे. अविद्या घालव, अस्मिता घालव, राग घालव, द्वेष घालव, अभिनिवेश घालव, हे सांगून चालत नाही, सांगून भागत नाही. अहो त्याच्यावरच आपण जगतो, त्याच्यामुळे आपलं पोषण होत असतं. आलं का लक्षात? कारण ज्ञानी म्हणून ज्यावेळेला तो योगी बनतो, क्रियायोगाला, तो समाधीला ज्यावेळेला पात्र बनतो, तेव्हा त्याला कळतं की क्लेश हे आपल्याला बाधक आहेत. अहो तोपर्यंत क्लेश हे आपल्याला साधक असतात. क्लेश बाधक योग्याला ठरतात. ते क्लेश तुम्हा आम्हाला क्लेश नाही आहेत, ते क्लेश तुम्हा आम्हाला श्रीखंड बासुंदी आहे. आणि म्हणून या ठिकाणी अशुद्धी क्षय सांगतात, ज्ञानदीप्ती सांगतात, विवेक ख्याती यात तुम्हाला प्राप्त होणार नाही. विवेक ख्याती पर्यंत तुमची वाटचाल होणार आहे. विवेक ख्याती पर्यंत वाटचाल होणार आहे असं या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. आलं का लक्षात? त्यामुळे या ठिकाणी अशुद्धी क्षय ह्याला मर्यादित अर्थ आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे क्लेशक्षय नाही आहेत. अर्थात क्लेश म्हणजे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश पूर्वोक्त क्रियायोगोक्त जे आहेत ते क्लेश नाही आहेत, हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. असो, आपण आता पुढे वाटचाल करूया. आपण या ठिकाणी 28व्या सूत्राचा विचार करत आहोत. 28वं सूत्र आपण उद्धृत केलं. योगांगानुष्ठानाद अशुद्धिक्षये ज्ञानदीप्ती अविवेकख्याते. योगांग अनुष्ठान केल्यानं अशुद्धींचा नाश होऊन विवेकख्याती पर्यंत ज्ञानदीप्ती होते. या दोन्ही अर्थ साठवलेत. विवेकख्याती पर्यंत आणि म्हटल्यानंतर तिथपर्यंत किंवा विवेकख्याती मिळेपर्यंत असे दोन्ही अर्थ होतात. संप्रज्ञात भूमीच्या तुम्ही अस्मितानुगत संप्रज्ञात समाधीपर्यंत पोचलात तर तुम्ही विवेकख्यातीपर्यंत पोचलात. आणि अस्मितानुगत समाधी प्राप्त करून घेतली तर विवेकख्याती प्राप्त करून घेतली. आणि असंप्रज्ञात समाधी सुद्धा जर प्राप्त करून घेतली तर तुम्ही अविप्लवा विवेकख्यातीकडे वाटचाल सुरू केली, हानोपाय याकडे वाटचाल सुरू केली असा अर्थ होतो. तर एकूण सूत्रामध्ये या ठिकाणी सूत्रकार अविवेकख्याती म्हणतात. कारण असं आहे की क्लेशक्षय झाल्यानंतरच अविप्लवा विवेकख्याती येत असते. आणि त्यामुळे तिथपर्यंत या ठिकाणी आपल्याला तत्वतः तात्पर्य घेता येतं. तर अशा प्रकारे सूत्र सांगितलं. भाष्यकार म्हणतात योगांगानी अष्टानाम अभिधीय मानानी. योगांग जी आहेत ती 8 आहेत, प्रसिद्ध 8 अशी आहेत. अर्थात त्यांचा नामनिर्देश पुढे केला जाणार आहे. आणि म्हणून ते पुढे म्हणतात तेषाम अनुष्ठानात पंचपर्वणो विपर्यस्य अशुद्धिरूपस्य क्षयो नाशः. त्या अनुष्ठानानं पंचपर्वा अविद्यारूपी जी अशुद्धी आहे
त्याचा क्षय होतो, म्हणजे त्याचा नाश होण्याचा उपाय हा या ठिकाणी सुरू होतो. आलं का लक्षात? तत्क्षये सम्यक ज्ञानस्य अभिव्यक्ती, आणि ती प्राप्त झाल्यानं आपल्याला सम्यक ज्ञानाची, अंतिम ज्ञानाची प्राप्ती होत असते, तिथपर्यंत होत नसते. आणि ते पुढे असं म्हणतात की यथा यथा च साधनानि अनुष्ठीयते तथा तथा तनुत्वम अशुद्धी आपद्यते. जसं जसं तुम्ही साधना करत जाल, यथा यथाच साधनानि अनुष्ठीयते, जशी जशी जसं जसं अनुष्ठान करत जाल तसं तसं तनुत्व अशुद्धी, अशुद्धीमधलं तनुत्व येत जाईल. कामक्रोध लोभ मोहादी जे आहेत, कामक्रोध लोभ मोह मात्सर्य जे आहेत, त्यांच्यामध्ये त्यांना क्षय होईल. आलं का लक्षात? आणि मग ते उदाहरण देतात, यथा यथा च क्षीयते तथा तथा क्षयक्रमानुरोधिनी ज्ञानस्य अपि दीप्ती विवर्धते. अत्यंत योग्य असं वर्णन करतात ते, की जशी जशी अशुद्धी क्षय, अशुद्धीच्या संपत जाते, किंवा जसा जसा अशुद्धीचा क्षय होतो, जशी जशी अशुद्धी क्षय पावते, तशी तशी त्याच क्रमानं, त्या अनुरोधानं ज्ञानाची दीप्ती बुद्धीला प्राप्त होते. सा खलु एषा विवृद्धी प्रकर्षम अनुभवत्या विवेकख्याते आगुण पुरुष स्वरूप विज्ञान इति अर्थः. ती या ज्ञानाची बुद्धी प्राकर्ष्य प्राप्त करून विवेकख्याती उदयपर्यंत उन्नत होते. कोठवर? तर आगुण पुरुष विज्ञानापर्यंत, असा अर्थ या ठिकाणी होतो. भाष्यकार पुढे म्हणतात, योगांगानुष्ठानम अशुद्धेः वियोग कारणम यथा परुषच्छेदस्य. योगांगानुष्ठान हे अशुद्धी म्हणजे अविद्येच्या वियोगाला कारण असतं, जसा परशु काष्ठच्छेदाला कारक असतो. आणि विवेकख्यातीस्तु प्राप्तिकारणम यथा धर्मः सुखस्य न अन्यथा कारणम. त्यानंतर ते म्हणतात की विवेकख्यातीचे म्हणजे योग अनुष्ठान प्राप्तिकारण आहे. योगानुष्ठान हे त्याचं प्राप्तिकारण आहे, जसं धर्म हे सुखाचं कारण आहे. यापेक्षा भिन्न प्रकारानं योगानुष्ठान विवेकख्यातीला कारण नसतं. आलं का लक्षात? अशुद्धी क्षय आणि ज्ञानदीप्ती अशा दोन गोष्टी अष्टांग योगाने घडतात असं ते सांगतात, आणि या कारणाबद्दल थोडीशी मीमांसा ते मांडून जातात. मग पुढे म्हणतात, कातिच एतानि कारणानि शास्त्रे भवन्ति नववेत्याह तद्यथा. ही जी कारणं सांगितली, तुम्हाला दोन कारणं सांगितली, योगांग अनुष्ठान, अष्टांग योग अनुष्ठान, हे दोन रूपानं कार्यान्वित होतं. ते दोन रूपाने कारण म्हणून ठरतं. म्हणून ते थोडी कारणमीमांसा करतात आणि म्हणतात की शास्त्रामध्ये 9 प्रकारची कारणं सांगितली आहेत. आता 2 सांगून झाली. एक वियोग कारण आणि प्राप्ती कारण. अशुद्धीला ते नाश करतं म्हटल्यानंतर ते वियोग कारण आहे, अशुद्धीचं वियोग कारण आहे, आणि विवेकख्यातीचं प्राप्ती कारण आहे. तर 2 प्रकारची कारणं सांगितली. म्हणून ते म्हणतात शास्त्रामध्ये कारण 9 प्रकारची आहेत, कारणं 9 प्रकारची आहेत. उत्पत्ती, स्थिती, अभिव्यक्ती, विकार, प्रत्यय, आप्तय, वियोग, अन्यत्व, धृतय कारणम नवधा स्मृतम. अहो शास्त्रामध्ये आपती, वियोग म्हणजे उत्पत्ती, स्थिती, अभिव्यक्ती, विकार, प्रत्यय, आप्तय, वियोग, अन्यत्व, धृतय अशी कारणं 9 कारणं सांगितली आहेत. आलं का लक्षात? कुठली? प्राप्ती, स्थिती, अभिव्यक्ती, विकार, प्रत्यय, आप्ती म्हणजे प्राप्ती, वियोग, अन्यत्व, धृती. तर त्या ठिकाणी उत्पत्ती कारण सांगतात. ते कसं असतं? उत्पत्ती कारणम मनोभवती विज्ञानस्य. उत्पत्ती कारण म्हणजे मन हे जसं ज्ञानाला कारण असतं, ते उत्पत्ती कारण आहे. मनामध्ये ज्ञानाची उत्पत्ती होते. मन हे ज्ञानाची योनी आहे. मनामध्ये त्याचा ज्ञानाचा अंकुर फुटतो, म्हणून ते उत्पत्ती कारण आहे. स्थिती कारणम मनसा पुरुषार्थता शरीरस्येवाहारः इति. स्थिती कारण म्हणजे कसं की मन हे पुरुषार्थाला म्हणजे भोग अपवर्गाला कारण आहे.
ते स्थिती कारण आहे. तसंच शरीराला आहार हे स्थिती कारण आहे. शरीराला आहाराशिवाय स्थिती नाही. आलं का लक्षात? त्यानंतर अभिव्यक्ती कशी? अभिव्यक्ती कारण कसं असतं? अभिव्यक्ती कारणम यथा रूपस्यालोकस्तथा रूपज्ञानम. असं आहे, रूपाला अभिव्यक्ती जी येते ना ती कशामुळे येते? तर आलोक म्हणजे प्रकाशामुळे. प्रकाशाशिवाय रूपाचं ज्ञान कधीही होत नाही आपल्याला. त्यामुळे रूपज्ञान जे आहे ते अभिव्यक्तिकारक आहे. त्यानंतर विकार कारणम मनसो विषयांतरम. विकार कारण म्हणजे मनामध्ये विषयांतर जे होतं, चित्ताची चंचलता, मनाची चंचलता जी आहे ती विकार कारण आहे. किंवा यथा अग्नी पाक्व्यस्य. किंवा जसा अग्नी पच्यमान पदार्थाला विकार कारण असतो तसा. कारण अग्नीमुळे अन्न पकवलं जातं किंवा त्याचा विपाक होत असतो, परिपाक होत असतो, स्वयंपाक ज्याला म्हणतात. किंवा तो जो पाक आहे आहाराचा, डाळ तांदूळ शिजवणं, तर तांदूळाचा भात कसा होतो? तर अग्नीमुळे. त्यामुळे अग्नी हा विकार कारण आहे. नंतर प्रत्यय कारणम धूमज्ञानम अग्निज्ञानस्य प्राप्ती. धूमज्ञान जे आहे ते अग्निज्ञानाचं प्रत्यय कारण असतं. म्हणजे अग्निज्ञानाशिवाय धूमज्ञान आपल्याला होत नाही, किंवा धूमज्ञानाने आपल्याला अग्निज्ञान होत असतं. ते प्रत्यय कारण आहे. त्यानंतर प्राप्तिकारणम. प्राप्तिकारणम योगांगानुष्ठानम विवेकख्याते. हे सूत्रात सांगितल्याप्रमाणे योगांगानुष्ठान जे आहे ते विवेकख्यातीचं प्राप्तिकारण आहे. त्यामुळे विवेकख्याती प्राप्त होते. नंतर वियोग कारणम तदेव अशुद्धे. तोच अष्टांग योग, तोच जो तुम्ही विवेकख्यातीसाठी करता तोच अष्टांग योग अशुद्धीला वियोग कारण आहे. अशुद्धीला तो संपवतो, नाश करतो. अन्यत्व कारणम कसं? यथा सुवर्णस्य सुवर्णकारः. सोनार जो आहे तो सुवर्णाला अन्याकार, अन्यत्व देत असतो. एक दागिना दुसऱ्या प्रकारे तो बनवत असतो. माळीची बांगडी करेल, बांगडीची अंगठी करेल. त्यामुळे तो सोनार जो आहे तो अन्यत्व कारण आहे. आलं का लक्षात? तसंच अजून एक उदाहरण दिलं जातं. एवं एकस्य स्त्री प्रत्ययस्य अविद्या मूढत्वे द्वेषो दुःखत्वे रागः सुखत्वे तत्वज्ञानम माध्यस्थे. एक स्त्री ज्ञानामध्ये मोह हा अविद्येमुळे, तर दुःख हा द्वेषामुळे, तर सुख हे रागामुळे, आणि औदासीन्य हे तत्वज्ञानामुळे होत असतात. अर्थात या ठिकाणी स्त्री प्रत्यय हे अन्यत्व कारण आहे. त्यानंतर धृतिकारणम. धृतिकारणम शरीरम इंद्रियाणाम तानि च तस्य महाभूतानि शरीराणाम तानि च परस्परम सर्वेषां तैर्य मानुष दैवतानि च परस्परम अर्थत्वात् इति एव नवकारणानि. तर हे नववं कारण सांगताना म्हणतात की इंद्रियादी शरीराला धृती कारण आहेत. इंद्रियांशिवाय शरीर कुठे? महाभूत ही सुद्धा शरीराची धृती कारण आहेत. महाभूतांशिवाय शरीर कुठे? तसंच पंचमहाभूत सुद्धा परस्परांची धृती कारण आहेत. नंतर पशु, मनुष्य, देवता या योनीमध्ये एकमेकांचं धृती कारण ते परस्पर ठरतात, कारण ते परस्परांचे धारक असतात. ही वैदिक धारणा आहे. गीतेमधला श्लोक या ठिकाणी म्हणतो, देवयान भावयत अनेन ते देवः भावयन्तु वः परस्परम भावयंत प्रेय परम अवाप्यथ. देव आणि मनुष्य, देव आणि प्राणी हे एकमेकांसाठी परस्परांवर ते उपकार करतात आणि परस्परांच्या उपकारावर जगतात. परस्परांवर अनुग्रह करतात, परस्परांचा अनुग्रह घेतात. अनुग्रह देऊन अनुग्रह घेऊन ही सृष्टी चालते, अशी एक वैदिक धारणा आहे. अर्थात याचा आपण विचार पुढे योग्य प्रसंगात करणार आहोत. पुढे भाष्यकार म्हणतात, तानि च यथा संभवम पदार्थांतरेषु अपि योज्यानि. ही कारण यथासंभव पदार्थांतरी सुद्धा प्रयोज्य असतात. एकंदरीत या ठिकाणी असं सांगितलंय की योगांगानुष्ठानम तू द्विधैव कारणम लभत इति. योगांगानुष्ठान जे आहे त्याला द्विविध कारणत्व प्राप्त होतं. असं म्हणून ते
सूत्रभाष्य संपवतात आणि आगामी सूत्राला ते एक संबंध भाष्य देतात की तत्र योगांगानी अवधार्यते योगांग सांगतात असं म्हणून सूत्रभाष्य संपवतात. असो, तर आतापर्यंत आपण एक धावता आढावा घेतला या 28व्या सूत्रावरच्या भाष्यावरचा एक धावता आढावा घेतला. आता थोडा आपण तपशीलवार असा आढावा घेऊया. तर 28वं सूत्र या ठिकाणी हानोपाय जी विवेकख्याती तिथपर्यंत नेणारा मार्ग दाखवण्याचं काम सुरू करते. अर्थात सूत्रकार शास्त्रकार वाटाड्याचं काम घेतात आणि आपल्याला वाट सांगायला सुरुवात करतात. योगांगानुष्ठानात अशुद्धिक्षये ज्ञानदीप्ती ही अविवेकख्याते. योगांगाच्या अनुष्ठानानं अशुद्धीचा नाश होऊन विवेकख्यातीपर्यंत ज्ञानदीप्ती होते. अर्थात आपल्याला तिथपर्यंत ते वाट दाखवणार आहेत. हातामध्ये विजेरी घेऊन ती ज्ञानदीप्ती दिसेपर्यंत आपल्याला ते दाखवणार आहेत. अर्थात ज्ञानदीप्ती झाल्यानंतर विजेरीचं कारण नसतं, काम नसतं, पण तिथपर्यंत निश्चितच आपल्याला शास्त्रकार वाटाड्या म्हणून आपल्या सोबत येणार आहेत. तर असं आहे की योगांग अनुष्ठानानं योगाची अंग त्या सगळ्या अंगांचं अनुष्ठानानं 2 गोष्टी सिद्ध होतात असं या ठिकाणी शास्त्रकार सांगतायत. योगांगानुष्ठानात अशुद्धिक्षये आणि ज्ञानदीप्ती. अशुद्धिक्षय आणि ज्ञानदीप्ती अशा 2 गोष्टी प्राप्त होतात. तर असा पहिला अशुद्धिक्षयाचा प्रकार म्हणजे तुम्हाला सांगितलं की अंतःकरणातली अशुद्धी रजतममल यांचं अपगमन करणं आणि विवेकख्यातीची प्राप्ती करून देणं. आता या ठिकाणी पहिला प्रश्न येतो की योगांग म्हणजे काय? योगांगानुष्ठानात अनुष्ठान करायचंय कशाचं? योगांगांचं असं या ठिकाणी सूत्रात सांगितलंय. तर योग अंग म्हणजे योगाच्या साधनाची अंग, योगाच्या साधनेची अंग. आणि लगेच आगामी सूत्रामध्ये त्या अंगांचा निर्देश हा केला गेलेला आहे. अर्थात त्यामुळे त्या योगांगांचं अनुष्ठान या सूत्रात सांगितलंय. योगांग कुठली? तर पुढल्या सूत्रात सांगितलेली, आणि त्यांचं अनुष्ठान या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि म्हणजे सूत्रसिद्धी जर व्हायची असेल अशुद्धी क्षय आणि विवेक प्राप्ती या अविवेकख्याती साधना, तर पुढल्या सूत्रात सांगितलेल्या योगाच्या अंगांचं अनुष्ठान हे व्हावयास हवे. आणि ते अनुष्ठान संपन्न होण्यानंच ही जी फलनिष्पत्ती या ठिकाणी सांगितली आहे ती होत असते. अर्थात क्रमाक्रमानं होते. योगाच्या अनुष्ठानाबरोबरच क्रमाक्रमानं अशुद्धीचा क्षय होत असतो आणि अंतःकरणामध्ये ज्ञानप्रकाशाची ज्योत ही निर्माण होत असते, प्राप्त होत असते. त्याचा प्रकाश हा किंवा त्याचा आलोक हा वाढत असतो. अशुद्धिक्षय या ठिकाणी म्हटलं, अशुद्धिक्षय पदानं सर्वसाधारणपणे पण मूलभूतपणे षड्रिपू म्हणजे क्लेशांची फळं, क्लेशवृक्षांची फळं जी आहेत ते षड्रिपू. त्यामुळे त्यांना एका अर्थानं क्लेश सुद्धा मानता येईल, पण साक्षात क्लेश नव्हे, क्लेश विकार, क्लेश विकारांचा क्षय असं या ठिकाणी आपण अर्थ घेतला पाहिजे. कारण तुम्हाला सांगितलं की क्लेश हे आपण चाखत असतो. अध्यात्म मार्गातले साधक सुद्धा अप्रथित यश असे सुद्धा मध्यमाधिकारी होईपर्यंत सगळे योगी सुद्धा क्लेश चाखत असतात. फक्त मध्यमाधिकारी योगी झाल्यानंतर
त्यांना क्लेश हे क्लेश असतात याची जाणीव होते आणि क्लेशविरोधी उपाय हे ते त्या लागू करतात. त्याला क्रियायोग असं शास्त्रात म्हटलं गेलं. हे आपण या पादाच्या सुरुवातीला पाहिलं. असो, या ठिकाणी अशुद्धी क्षय याचा स्पष्टार्थ म्हणजे क्लेशांचे विकार जे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य या रूपानं फोफावतात ते, त्यांचा क्षय या ठिकाणी सांगितलंय. अर्थात दुसऱ्या भाषेत म्हणजे रजतम गुण ह्यांचं निःशक्तीकरण, ह्यांचं क्षयीकरण असा अर्थ या ठिकाणी आपण घेतला पाहिजे. त्यामुळे साहजिकच काय होतं की अंतःकरणामध्ये जी ज्ञानज्योत सगळ्यांच्या मध्ये असते, त्या भोवतीचे ढग, त्या भोवती किंवा त्याच्या वर पसरलेली राख ही त्याचं अपगमन केलं जातं. असं हे विस्तवावरची राख काढल्यानंतर आपल्याला लाल विस्तव दिसतो. राख ज्यावेळेला त्याच्यावर साठलेली असते त्यावेळेला आपल्याला विस्तवाची जाणीव नसते आणि काही वेळेला आपण त्याच्यावर पाय ठेवून जातो आणि पोळून घेतो. तरी अशुद्धी क्षय म्हणजे त्या अग्नीवरची राख काढून टाकणं किंवा त्याचा क्षय करणं असाही अर्थ होतो. आणि त्यामुळे ज्ञानदीप्ती अर्थातच ती ज्योत प्रखर होते. अग्नी राखेने ज्याला आवरीत झालेला असेल, त्याचं आवरण असेल, ते बाजूला केल्यानंतर आपल्याला कळतं की अग्नी हा क्रमाक्रमानं जास्त दीप्तिमान होतोय. तर तसं या ठिकाणी ज्ञानदीप्तीचं होतं. अशुद्धी क्षय झाला की ज्ञानदीप्तीचा झोत हा प्रखर व्हायला लागतो आणि जाज्वल्यमान होता 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 पूर्वसूत्रामध्ये जे सांगितलं तिथपर्यंत वाटचाल करून देत असतो. आपण गतसूत्रात पाहिलं ज्ञानशक्तीचं उत्सर्जन करण्याचं सामर्थ्य, व्यवसायात्मिका बुद्धी, अव्यवसायात्मिका बुद्धी, एक छिद्रात्मक, अनेक छिद्रात्मक, अर्थात एकछिद्रात्मक अशा घटामध्ये उत्सर्जन शक्ती जबरदस्त असते. तर तसं ज्ञानशक्तीच्या उत्सर्जन क्षमतेचा जो प्रकार आहे तो तसा होत असतो. प्रचंड क्षमतेनं विवेक ख्यातीला आप्यायित केलं जातं. विवेक ख्याते हे विवेक ख्याती प्राप्तीपर्यंत ती प्रकाश झोत जी आहे ती आलोकाला प्राप्त होत असते. आता विवेक ख्याती ही ज्ञानाची पराकाष्ठा आहे हे आपण गतसूत्रात पाहिलं. ती प्राप्त होईपर्यंत ज्ञानदीप्ती प्रज्वलित होते आणि हे सांगण्यासाठी सूत्रकार अविवेक ख्याते हे असं म्हणतात. त्यामुळे वास्तविकता अशी आपल्या लक्षात येते की योग साधना ही परिपूर्ण अध्यात्म साधना प्रणाली आहे. विवेक ख्यातीपर्यंत म्हणजे पराकाष्ठेच्या ज्ञानापर्यंत जर वाटचाल होत असेल तर अर्थातच याचा अर्थ स्पष्ट होतो की अष्टांग योग ही परिपूर्ण अध्यात्म साधना आहे. त्यानंतर पुन्हा काहीतरी करावं लागतं. शाळेनंतर कॉलेज, कॉलेजनंतर विद्यापीठ असा या ठिकाणी प्रकार नाहीये. ही जी साधना प्रणाली आहे, हा जो अभ्यास आहे, हा परिपूर्ण असा अध्यात्म साधनेचा प्रकार आहे. अर्थात पातंजलांची आद्यंत निशेष अशेष विशेष परिपूर्ण साधन प्रणाली म्हणजे अष्टांग साधना आहे. आणि त्यांच्या योगांगामध्ये पातंजल साधन प्रणालीच्या अंगांमध्ये अर्थात अष्टांगामध्ये ही सगळी साधना गोवली गेलेली आहे. सगळ्या पातळीवरची साधना अगदी आद्यावस्थेपासून, साधकाच्या आद्यावस्थेपासून, प्राथमिक किंवा पूर्वप्राथमिक अवस्थेपासून ते अंतिम ज्ञानाच्या अंतिम पातळीपर्यंत सगळी साधना त्यात गोवली गेलेली आहे. आणि या अष्टांगापेक्षा अत्यंत भिन्न, अत्यंत वेगळी अशी साधन प्रणाली पातंजलोक्त साधन प्रणाली ठरणार नाही. अर्थात अष्टांगाचं आलोडन हे पातंजल प्रणालीच्या साधनेला कदापिही समांतर जाणार नाही. आणि एक
त्या प्राप्तीपर्यंत विवेक ख्याती प्राप्तीपर्यंत अष्टांगाची उपादेयता किंवा क्षमता ही अक्षुण्ण असते. आता अष्टांग करायचं कारण नाही अशी अवस्था कधीही येत नाही. अशी अवस्था कधीही येत नाही. आलं का लक्षात? आता अष्टांगांची साधना करायचं कारण नाही, आम्ही आता त्याच्या पलीकडे गेलो आहोत असं होत नाही, किंवा त्या पलीकडची आम्हाला आता साधना करायला पाहिजे असं होत नाही. अष्टांग साधना ही परिपूर्ण अशी साधना आहे. अध्यात्माच्या मार्गक्रमणामध्ये अष्टांगांचं आलोडन कधीही होऊ शकत नाही. भाष्यकारांनी पूर्वी योगशास्त्राची 4 व्यूह सांगितलेली तुमच्या लक्षात असतील, आणि त्या व्यूहामधलं 4थं व्यूह हानोपाय असे लक्षात आलं का? हेय हेतु हानम हानोपाय अशी आपण चतुर्व्यूह पाहिली आणि अनेक वेळा त्यांचा पुनर्निर्देश झाला. तर आता यामध्ये शास्त्र समाप्तीपर्यंत या व्यूहाचा अशेष विशेष निशेष खुलासा व्हायचा आहे. आला का लक्षात? ही जी 4 व्यूह आहेत त्यांचा खुलासा आता यानंतर होणार आहे. तर आता यामध्ये शास्त्र समाप्तीपर्यंत या व्यूहाचा अशेष विशेष निशेष खुलासा व्हायचा आहे. आला का लक्षात? ही जी 4 व्यूह आहेत त्यांचा खुलासा आता यानंतर होणार आहे. हानोपाय त्यातल्या मार्गक्रमणाचा प्रारंभ, मार्गातले टप्पे, मार्गातल्या प्राप्ती, मार्गातून संभवणारे वियोग, अर्थात हे वियोग कशाचे? वासनेशी वियोग, कामाशी वियोग, अज्ञानाशी वियोग, हे सगळे ज्या ज्या गोष्टींशी वियोग होणारे आणि ज्या ज्या गोष्टींशी संयोग होणारे या सगळ्यांचा आराखडा, ज्याला ब्लू प्रिंट म्हणतात ना, ती सगळी दिली जाणार आहे या ठिकाणी. साधना कुठे आरंभ करायची, कशी आरंभ करायची, आरंभ करताना त्या प्रवासामध्ये तुम्हाला लागणारे टप्पे कुठले, तुम्ही काय काय पाहाल, काय काय ऐकाल, काय काय मिळवाल, काय काय गमवाल, हे सगळं सांगितलं जातं. आलं का लक्षात? तसंच मार्गातले अडथळे सुद्धा हे तुम्हाला आगामी सांगितले जातील. आणि कुठले अडथळे आहेत, काय अडथळे आहेत, कसे येतात, काय येतात, या सगळ्या गोष्टींचा खुलासा शास्त्रामध्ये होणार आहे. नंतर मार्गामध्ये कुठल्या कुठल्या परीक्षा आहेत, कुठल्या कुठल्या परीक्षा तुम्हाला द्याव्या लागतील, कुठल्या परीक्षांना तुम्हाला उतरावं लागेल, मार्गातले चढ उतार कुठले, मार्गातली वळणं, मार्गातले चढ उतार, मार्ग भ्रष्ट करणाऱ्या दरी, मार्गातले उत्साह देणारे टप्पे, मार्गातले उत्साह गळून टाकणारे, उत्साह गळून टाकणारे असे टप्पे कुठले, आपण या कुठल्या कुठल्या गोष्टींना कसे कसे सामोरे जाणार आहोत, केव्हा सामोरे जाणार आहोत, उत्साहाला, अनुत्साहाला, यशाला, अपयशाला, आणि मार्गात जे जे प्रतिपक्ष म्हणून येतील, आपल्या मार्गात जे जे प्रतिपक्ष येतील त्या प्रतिपक्षामधले कुठले प्रतिपक्ष दडलेले असतात, छुपे प्रतिपक्ष कुठले, आलं का लक्षात, आणि धडधडीतपणे समोर येणारे प्रतिपक्ष कुठले, त्यांचे व्यूह हे कसे असतात, त्या सगळ्यांचे व्यूह, प्रतिपक्षांचे व्यूह कसे असतात, आणि मार्गात होणाऱ्या सत्व परीक्षा कुठल्या, वगैरे 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 सगळ्या गोष्टींचा निर्देश, आणि त्यावरती जिथे जिथे उपाय करायचे असतील त्यावरचे उपाय, परीक्षा कशा द्यायच्या, परीक्षेत कसं उत्तीर्ण व्हायचं, या सगळ्या गोष्टींचा नकाशा हा एक प्रवास आहे. आणि या प्रवासामध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टींचा नकाशा, त्यांचा गोषवारा घेतला जाईल, त्यांचा निर्देश केला जाईल. अशा प्रकारे शास्त्रकार आता ह्या पुढच्या सबंध ग्रंथामध्ये तो करणार आहेत. या पुढे उर्वरित अशी जी काही सूत्र आहेत शास्त्रातली, ती सगळी सूत्र यासाठीच आहेत. आलं का लक्षात?
आणि त्याचा या सूत्रानिशी आरंभ होत आहे. एक मोठं प्रकरण आता या ठिकाणी आरंभ पावणार आहे. आलं का लक्षात? हे प्रकरण म्हणजे ह्याचं जर आपण साकल्यानं विचार केला तर आता सांगितल्याप्रमाणे ह्यात साधना काय आणि ती चतुर्व्यूहातले बारकावे हे सगळे सांगायचे आहेत आता. कारण उपाय करायचा असेल तर आपल्याला त्या सगळ्या गोष्टींचे बारकावे हे माहिती पाहिजेत. हेय काय, हेय कसं असतं, हेतू कसा असतो, हानम काय, हानोपाय काय, या सगळ्यातले बारकावे सांगायला पाहिजे. साधनेचे सगळे टप्पे, स्थूल सूक्ष्म सगळे टप्पे सांगितले गेले पाहिजेत. मार्गाचा प्रारंभ कसा करायचा, प्रवास कसा सुरू करायचा, मार्गामधले टप्पे, मार्गामधल्या प्राप्ती, मार्गामध्ये संभवणारे वियोग, मार्गामध्ये संभवणारे संयोग, जे मिळणार आहे ते, जे जाणार आहे ते, या सगळ्या गोष्टींचा खुलासा शास्त्रकार करतात. त्यानंतर मार्गामध्ये येणारे अडथळे, मार्गामधल्या येणाऱ्या परीक्षा, सत्व परीक्षा, मार्गामध्ये असलेले चढ उतार, मार्गामधली वळणं, मार्गभ्रष्ट करणाऱ्या दरी, मार्गामध्ये उत्साह देणारे टप्पे, मार्गामध्ये उत्साह गळतीला लावणारे टप्पे, येणारे प्रतिपक्ष, त्या प्रतिपक्षांचे व्यूह कसे असतील, कुठले प्रतिपक्ष छुपे असतात, कुठले उघडपणे येतात, कुठले न सांगता येतात, कुठले अचानक येतात, कुठले सांगून येतात, सगळ्या सत्वपरीक्षा, या सगळ्या गोष्टींचा एक आराखडा ते आपल्याला या ठिकाणी एका नकाशाद्वारा यापुढे शास्त्रात देणार आहेत. एकंदरीत योग साधन प्रणाली विवेकासाठी म्हणा, ज्ञानासाठी म्हणा, कैवल्यासाठी म्हणा, मोक्षासाठी म्हणा, दुःखनाशासाठी म्हणा, हानासाठी म्हणा, म्हणजे एकूण सगळं हानोपाय आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारे तुम्ही असं त्या साधनेकडे पाहिलं किंवा ज्ञानासाठी आहे, परमोच्च ज्ञानासाठी आहे, मोक्षासाठी आहे, कैवल्यासाठी आहे म्हटल्यानंतर ती हानासाठी, हानोपायासाठीच आहे. ती हानोपाय साधणार आणि याविषयी कुठल्याही दर्शनांतराचा विरोध नाहीये. सामान्यतः शास्त्रांचं श्रवण मनन करून सुद्धा ज्ञानोत्पत्ती होतेच की नाही असं नाही, पण त्या शाब्दिक तात्विक ज्ञानामध्ये, अत्रोक्त ज्ञानामध्ये भेद दाखवायचा म्हणून सूत्रकार खुबीनं ज्ञानदीप्ती अशी पदयोजना करतात. श्रुत, अनुमित, मनन, शास्त्रगमनातून येणारं ज्ञान हे बाह्य साधन सापेक्षतः असतं. ह्याला बाह्य साधनं पाहिजेत, सांगणारा पाहिजे, पुस्तक पाहिजेत, ग्रंथ पाहिजेत, ग्रंथ समजावून जाणारा कोणी पाहिजे. त्या साधनांमध्ये त्रुटी, वैगुण्य असल्यास ज्ञानामध्ये वैगुण्य येणारच. पुस्तकामध्ये जर काही त्रुटी असेल, ज्या ग्रंथामध्ये आपण ज्या ग्रंथाचा अभ्यास करतो त्यात काही त्रुटी असेल, शिकवणारा, सांगणारा ह्याच्यामध्ये काही त्रुटी असेल तर निश्चितच आपल्या साधनेमध्ये वैगुण्य येणार. परंतु याचा अर्थ असा नाही की शास्त्र, ग्रंथ संपदा याविषयी उपेक्षाभाव ठेवावा. कारण ज्ञानाच्या नवनीत मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये, ज्ञानमीमांसेमध्ये हा भाग आपण पाहिलाय, गतसूत्रात पाहिलाय, अत्यंत महत्वाचा आहे. पहिला घास हा ह्याचाच आहे. ज्ञानमीमांसेतली प्रक्रिया आपण पूर्वी पाहिली, त्याचा विचार केला, त्यानुसार शास्त्र ग्रहण, तर्क शक्ती, तार्किक प्रक्रिया, बौद्धिक शक्ती, त्यानंतर प्रातिभ प्रज्ञा, अंतस्फुरण, या सगळ्या गोष्टींचा आपण जो विचार केला त्याची योग्य सांगड घालण्याला आवश्यक अशी साधन आहे. आलं का लक्षात? ही जी अष्टांग साधन आहे त्यात त्या ज्ञान प्रक्रियेची योग्य अशी सांगड आहे. कारण आपल्याला त्या ठिकाणी समस्या अशी होती की यांचं योग्य एक मिलन व्हायला पाहिजे, योग्य प्रमाणामध्ये या तिन्ही गोष्टी फुलायला पाहिजेत. तर ती समस्या या साधनेमध्ये आडवी होते. ही साधना अशी आहे, अष्टांग साधना, की त्यांची योग्य सांगड घातली जाते. शास्त्रादी बाह्य साधनांनी ज्ञानांचं बाहेरून प्रक्षेपण होतं आणि तर्काद्वारा
त्याच विषयातील ज्ञान हे आतून प्रक्षेपित होतं. हा मुद्दा लक्षात घ्या. ज्यावेळेला आपण शास्त्र वाचन करतो, शास्त्र वाचतो किंवा शास्त्र श्रवण करतो, त्यावेळेला बाहेरून ते प्रक्षेपण होतं. पण ज्यावेळेला आपण त्याच्यावर विचार करतो, तर्क करतो किंवा तार्किक प्रक्रिया उभी करतो, त्यावेळेला प्रक्षेपण हे आतून होतं. ही दोन प्रक्षेपण या ठिकाणी समजून घ्या ज्ञानदीप्तीसाठी, ज्ञानासाठी. आलं का लक्षात? आणि या ज्या दोन प्रक्षेपणाच्या प्रकारामध्ये म्हणजे हे गंगा यमुना आहेत. एक बाह्य प्रक्षेपण, एक आंतर प्रक्षेपण. त्या प्रवाहांना प्रयाग क्षेत्रामध्ये प्रातिभ स्फूर्त, सरस्वतीचा त्या ठिकाणी त्या संगमामध्ये प्रवेश होतो आणि प्रातिभ ज्ञानाच्या अंतरंगातला जो तो प्रवाह आहे तो मिळणं आवश्यक असतं, की ज्यामुळे तिन्हीला सुसंगत परस्परोपकृत प्रवाह निघतो. आलं का लक्षात? एक बहिर्प्रक्षेपण, एक आंतरप्रक्षेपण आणि हा तिसरा सरस्वतीचा गूढ प्रवाह, गुह्य प्रवाह म्हणजे प्रतिभा. ह्या तिन्ही गोष्टींचा मिलाप या योग साधनेद्वारा होत असतो. अर्थात तात्पर्य हे की योग साधकाला शास्त्रीय ज्ञान, शब्द ज्ञान, तर्क याच्याशी सपत्नभाव ठेवता उपयोगी नाही. आणि या त्रयींचा सुयोग नसेल तर मनुष्य हा हठवादी किंवा दुराग्रही बनतो. केवळ शास्त्रज्ञान पंडित किंवा केवळ तर्ककुशल असा निव्वळ तर्कबुद्धीचा विद्यार्थी किंवा साधक किंवा प्रातिभवाद, अंतस्फुरणवाद मांडणारा, असे हे तिघही अत्यंत अनिष्ठ असतात, दुराग्रही असतात. आलं का लक्षात? आणि या अष्टांग साधनेमध्ये हा दुराग्रहाचा प्रकार काढला जातो. एकांगी अशा प्रकारे ज्ञान प्राप्ती होत नाही, ती त्रियांगी होते, तिन्ही अंगांनी प्राप्त होत असते. असो, आता हा जो अशुद्धी क्षयाचा प्रकार आहे, ज्ञानदीप्तीला उपाय जे योगांग आहे ते यमनियमादी आगामी सूत्रात निर्दिष्ट आहेत आणि त्याद्वारा अष्टांगाद्वारा हा प्रकार फुलणार आहे. यात शास्त्रज्ञान आलं, तर्क आला. अहो, ही गंमत लक्षात घ्या. अष्टांग साधनेमध्ये शास्त्र वाचन नाही, शास्त्र श्रवण नाही असं मानू नये. अष्टांग साधनेमध्ये शास्त्र वाचन आहे, शास्त्र श्रवण आहे, अध्यात्मशास्त्राचं वाचन आहे, श्रवण आहे. तसंच त्याच्यावर तर्क आहे. अहो, तर्क सुद्धा योग साधकाला माहिती असणं आवश्यक आहे. तर्क प्रक्रिया, तर्क शक्ती ही त्याच्यामध्ये असली पाहिजे आणि पुन्हा प्रातिभ शक्ती असली पाहिजे. आणि या सगळ्या म्हणजे प्राप्त होतात. अष्टांगामध्ये या सगळ्या सामर्थ्यांचा फुलोरा निर्माण होतो. ह्याला कुठलंही सामर्थ्य पाहिजे, शक्ती पाहिजे अशा प्रकारची अट नाहीये. ह्याला क्वालिफिकेशन नाहीये. पण ही अष्टांग साधना करता करता तुम्हाला या गोष्टी प्राप्त होतात असं या ठिकाणी सांगायचं आहे. आता पहिल्या पादामध्ये, प्रथम सूत्रामध्ये योग आणि समाधी अशी, योग म्हणजे समाधी अशी व्युत्पत्ती सांगितली गेली. आलं का लक्षात? आणि त्या पादामध्ये समाधी उपाय म्हणून अभ्यास वैराग्य सांगितला गेला. तर या ठिकाणी सुद्धा अष्टांग रूप उपाय हा त्यापेक्षा भिन्न की काय असं वाटण्याची शक्यता आहे. अहो, योगांग, योगोपाय या ठिकाणी सांगितला चाललाय, म्हणजे समाधी उपाय सांगितला चाललाय. अर्थात समाधीचा उपाय अभ्यास वैराग्य म्हणून पहिल्या पादात निर्दिष्टित झाला. मग त्यापेक्षा हे काही वेगळं आहे का? तर तसं आपल्याला भिन्न म्हणता येणार नाही. कारण आत्ताचा निर्देश जो आहे, सोबती कसा निर्देश झाला की अष्टांग रूप उपाय परिपूर्ण आहे, मग अभ्यास वैराग्य आणि यमनियमादी अष्टांग हे अभिन्न ठरतात. पण पुन्हा या पर्यायी संज्ञा आहेत असंही म्हणता येत नाही. जसं नारायण, वासुदेव या पर्यायी संज्ञा आहेत, तसंच अभ्यास वैराग्य आणि यमनियमादी अष्टांग पर्यायी संज्ञा नव्हेत. तर अभ्यास वैराग्य हे समग्र योग साधनेचं प्रत्येक टप्प्यातलं 2 मनोधारणा सांगणारा निर्देश आहे. अष्टांग साधना करताना त्यातलं प्रत्येक अंग हे अभ्यास सर्जक, वैराग्य सर्जक असायला हवं.
आलं का लक्षात? प्रत्येक अंग घ्या. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, शौच, संतोष, तपस, स्वाध्याय, ईश्वर वणधान, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. ही सगळी अभ्यास वैराग्य मूलक, अभ्यास वैराग्यजन्य, अभ्यास वैराग्यजनक असावी लागतात. तो सगळा प्रकार आपल्याला आता समजून घेतला पाहिजे. पण तो प्रकार आपण पुढल्या प्रसंगात करूया. कृष्णार्पणमस्तु.